गौतमी तटे हिमालय गीतार कृष्णेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। हर हर महाकाल भगवान की जय। तथा प्रार्थयेत उजलाता घंटा ज्ञान जरा डमरू बजाओ शिव
और यहाँ पे चेहरा तिकडे जाऊ थांबा अजून थांबा हा कमी करा सटकला तर डोक्याचा तीन वाला पाणी पिया। ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा। चौथ्यांदा पाणी तांबडा थोडा गोविंदाय नमः। हात जोडाचे दाय जनार्दनाय मौपेंद्राय हरय नमः परमात्मने नमः नमः। परत हातामध्ये पाणी घ्या। जन्मादाय्योन मध्यर्थेन आवाहित देवता प्रीत्यर्थेन प्राण प्रतिष्ठा अहम करिष्ये। पाणी सोडा। परत हातामध्ये पाणी घ्या। म्हणा आसान आसान धनादी टंकनादी टंकनादी ताडनादी ध्यान करिष्ये। पाणी सोडा। आता त्या तिन्ही मूर्तींवरती पळी पळी पंचामृत व्हायचंय। पंचामृत आहे इकडे। को अस्मद्गो शिवो भव हेम सत्वाचरायुणाग्रे परिव्ययामसि पावको अस्मद्गो शिवो भव उपजन्नु वेतसवे तव नदि शिवाम् अग्ने पित्तपामसि मंडुके ताभिरागहि सेमन्नो यज्ञपावक बलां शिवां कृति अपामिदयन्न समुद्रसन्निवेशनन् अन्यास्ते अस्मनपन्तु हितया पावको अस्मद्भगो शिवो भव अग्ने पावकः रोषिका मन्द्रनः पावकया यञ्जितया कुपाख्यामन्दरुचसो उषसो न भानुनः पूर्वन्तु नव्यामेन्दशनं रण आयो धुणे तृषुण्णान् अजरः नमस्ते हरषे शोषिते नमस्ते अस्वरवर्जिते अन्यास्ते अस्मनवन्तु हितया पाञ्चन ते दिवो नः पृथिव्या अदिनुषुः प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा हात जोड्या झाल्या पहिल्या। प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिभोदाः अन्याससुद्धेतया पावकस्वभ्यगो शिवो भव अपानदा व्यानदा वर्चोदा वरिभोदाः अन्यास्तस्वबन्धुहेतयः पावकोऽस्मभ्यगो शिवो भव। बायकोला बसवू नको। बाबू गेला का बाबू? हो हा 1-1.5 तास चालेल। सगळ्यांनी घ्यायचा। कोणाचा माझी समुद्रस्तवावकयाग्ने परिव्यामसे पावकोऽस्मभ्यगो शिवो भव हिमसत्वाजरायुडाग्ने परिव्यामसे पावकोऽस्मभ्यगो शिवो भव उपजमन्नुको वेतस्ने पावकरोग्या मृत्याम देवदिव्या आदिमानसीन तृतीयामर्त्यस्य न ऋणोः आर्याके घुणेन ऋणा अजराः नमस्ते अर्षे चौषिके नमस्ते शरण्ये अन्यास्ते अस्मद्दुहेतयः पावकोऽस्मभ्यगो शिवो भव नृकदेव्ये सुखदेव्ये वैकदेव्ये वसदेव्ये सरस्वतीदेव्ये ज्योतिवा देवानां जत्निया जत्न्याना गोसगो देवां देवश्रुति देवत्वान्ये भ्रमणं पुनः एतारो अस्य योग्येन अर्चोद्भवते धाम किंचन ते दिवो नाम
एक मिनिट भाऊ जेवढं जाणं भाऊ एकच मिनिट त्यांना वहिनी हळदी कुंकू तांबा हळदी कुंकू लावून तांबा गंध येतो गंध तो अरेंज करा हे घ्या वहिनी इकडे या. एक तास हे सर्वांना मिळणार लहान मग नंतर थकाल तुम्ही पाणी टाकून पुढे गेला वासनं पात्रेषु देवतामूर्तीनां प्राणा इह प्राणाः ॐ आं ह्रीं ह्रौं यं रं लं वं शं जं हं सं ॐ ह्रीं आं ह्रीं ह्रुमासनं पात्रेषु देवतामूर्तीनां जीवयसिताः ॐ आं ह्रीं क्रौं यं रं लं वं शं समं सं ॐ ह्रीं आं ह्रीं ह्रौं आसनं पात्रेषु देवतामूर्तीनां सर्वे इन्द्रियाणि वाङ् मनचक्षु श्रोत्र जीवाघ्राण पायुपादपस्तानि कुर्यात् हातावर अक्षता घ्या अक्षता घ्या तांदूळ मनोज्योती करू नका मनोज्योतिर्जुगदामाजस्य बृहस्पतिर्जननमिमं तनो दुर्टञ्जनभूसमिमं ददातु अतेष्ठ सुप्रतिष्ठिताः वरदाः भवेत् पञ्चदशावृत्तिं कुर्यात् हरि ओम पंचो श्रीपाद उदयपूर्वां पादो स्नेहा भवत् पुनः ततो विक्रम व्यक्रान्मत्सानशनाशने अभे ततो विराडज्जायते विराज अधिपूर्वां सजातो अन्त्यारे च तपश्चात् मुदपुराः थोडं पाय वर केलं तर जरा चालेल पाय गळून येतो आता पळी पळी पंचामृत घालून द्या एवढ्या वेळ तुम्हाला बसता येईल उभे राहिले तरी चालेल जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीकास्तानि कंगणः तेखागु सहस्रयोजनेव धनवानि तन्मसि पाद्योपाद्यम् अस्तिश्वर्ग्यम् आचमनीयं स्नानं समर्पयामि पंचामृत्या गुरुदादा पंचामृत घे गुरुदादा तां पिबता ऋक्षतः विरस्य सवाः दिशः प्रदिशः उदिशः दिग्भस्तवाः आता परत चांगलं पाणी वाहून द्या पिक्चर येते ना बरोबर बरोबर येते पिक्चर शुद्धोदगनानं समर्पयामि शुद्धाचमनीं समर्पयामि परत त्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडं कुंकू किंवा गंध घाला गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिष्यणीं ईश्वरी सर्वभूतानां तामिभोपभये श्रियां त्वां गन्धर्वा कनस्वामिन्द्रस्वां बृहस्पति त्वां लोकदे सोमो राजा विद्वान् निक्ष्वादमुच्यत वसोः पवित्रमसि शतधारं वसोः पवित्रमसि सहस्रधारं देवसत्त्वां सभारेण च सुत्वाः कामदुक्षाः सुवासिकस्नानान्तरं विशुद्धोदकस्नानं समर्पयामि देहि सौभाग्य आरोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वहार्दिके शरण्ये त्र्यंबके गौरी बाजूला त्या ताटामध्ये पाकळ्या ठेवलेल्या त्या पाकळ्या देवांवरती वाहून द्या माल अक्षताच्या सरस्वती परमेश्वर देवी सौभाग्य आरोग्य तयारी करून ठेवलेली वरती टाका डोक्यावर माल्यादिने सुगंधिनी मालत्यांजिनव प्रभो मयार्दनेतानि पूजार्थे पुष्पाणियां प्रतिगृह्यतां दोन्ही हातात पाकळ्या घ्या आणि ओंजळे आता ओंजळेला पूर्ण त्या पाकळ्या व्हायच्या थोड्या थोड्या पाकळ्या वाहून द्या माल्यादिने सुगंधिनी मालत्यांजिनव प्रभो मयार्दनेतानि पूजार्थे पुष्पाणियां प्रतिगृह्यतां
समर्पयामि दूर्वा परताम्नामध्ये पाणी सोडा शेष पंचामृत नैवेद्यम निवेदयामि ओम अपानाय स्वाहा ओम ध्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः परत एकदा तांबणामध्ये पाणी सोडा हस्त प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालन समर्पयामि करोतवतनार्थे चंदनम समर्पयामि सन्न तेहनाकं महिमानः सचंद्र पूर्वे साध्यां सन्ति दिवाः स्थापित देवताभ्यो नमः मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि भगवंता वंद्या हाथ जोड़ून प्रार्थना करा नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो जया आठवेला महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परिभर पाणी परत तांबणा सोडा अनया पूजया मला अपकर्ष्या किन्ना कर्मणा भगवान स्थापित देवता प्रियतान मम दिंदहते भस्माग्रस्त तुळकाष्टादि सच्चयन् तथा मे दहता पाप कुरु भस्मं शुचे अश्वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरे शिरसा धारयिष्वा लक्ष्मीं पापदे पदे उद्वद्वराणेन कोष्णेन शतबाहुना मृत्तिके हर पापं यन्मया दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मपूतासि काश्याप्युपेन विबन्धुतं मृत्तिके देहि मे पृष्ठी त्वयि वसति लक्ष्मी पवित्रा सर्वमङ्गलां स्नानार्थं संस्कृतं देवी पापमे हर गोमयम् अग्रम चार्दिनां मौषधिनां वने ताशां वृषवापत्तीनां पवित्रकाशयोगाय शोधनं यन्मे रोगं च शोकं च तन्मे दहतु गोमयं पञ्चगव्यस्नानं सर्वपापविशुद्ध्यर्थं पञ्चगव्यं पुनन्तु माम् गूढजस्नेन गगने गतं शिरसा तेन सलेपो महापातकनाशनं धान्यस्नानं धान्यौषधि मनुष्याणां जीवन परमस्मृतं तेन स्नानेन देवेश मम पाप व्यपोहतु सर्वौषधस्नानं औषधय सर्ववृक्षाणां तृणगुल्मं ततोद्भवान् दुर्वासर्षपसंयुक्तां सर्वौषधि पुनन्तु माम् कुशोदकस्नानं हिरण्यस्नानं हिरण्यगर्भगर्भस्थ हेमबीजो विभावसो अनन्तपुण्यफलदं मम पातु विपोहतम् ततो गंगोदकस्नानं शुद्धोदकस्नानं जलधारा अभिषेकं कुर्यात् ओम हिरण्यवर्णे सुमर्दसर्गा चंद्रा हिरण्मये लक्ष्मी जातवेदो महावः सा महावः जातवेदो लक्ष्मी मणमगामिने यस्यारण्यविन्दयङ्गामशमं पुरुषाणः अश्वपूर्वा अमृतवत्यामस्तिदाः प्रबोधिते श्रियं देवे मुम्बये श्रीरमादेवी जुषतां कांसोऽस्मिता हिरण्यप्राकारा आघातान् वदन्ति धृतान्तरभयन्ति सर्वे सुतां पर्वतवर्णां तामिनो मुम्बये श्रियः
पदवीं शरणं प्रवद्य लक्ष्मीर्मेण शतात्मारुणे आदित्यवर्णे तपोरुदात वनस्पतिस्तवरक्षोधविलमः तस्य फलानि तपदाति तत्तुभाय अन्तभाय शिवाय लक्ष्मीः स्वपैतुमाजेन समख्ये तिष्ठमनिनाथः प्रादुर्भूतो दुराग्रेटे गिर्जवन्ति ददातु मे तृप्तिभासामलाज्येष्ठा लक्ष्मीं नाशयाम्य अभूतिमसवृत्तिं च धर्माणीर्दमय गृहात् गन्धधारादुरादत्तादत्तमुष्टं भवकरदा श्रियं भासय मे कुले मातरं पद्ममालिने आपदुर्ददित्तागे चिकुलितवसमे गृहे नितदेवी मातरं श्रियं भासय मे कुले आद्रायस्करणीयस्य सुवर्णाजातवेदो लक्ष्मीवनवकामिनीः तस्याहिरण्यं प्रबोधङ्गाबोधाश्रियोष्वान् न विद्ययं पुरुषाणः यस्य प्रयतो भूत्मादिपयादाच्यमन्वः श्रियं पञ्चतरदन्त श्रीकामस्तदन्तवेत पदमानने पदमऊरु पदमाक्षी पद्मसम्भवे तनमे परिजपदमाक्षियैन सौख्यं लवाम्यः अश्वदायै गोधायै धनदायै महातने दरं धेलवता देवी सर्वमामांसदेहिने पदमानने पदमभिपद्मवत्र पदमप्रिये पदमधलायताक्षि विषवप्रिये विश्वपदानुकूले पुष्पादशमैगन्धदस्व पुत्रपौत्रन्नधान्यं हस्तत्वादिववेददा प्रजानां भवधीनं सूर्यं धनं वधुः गणपतिं वरुणं नमस्तुते प्रसमं विगतमं विगतरुद्रः सोमन्दये जलोदहस्तैरवदवादिवन्दवाल्यशोभे भगवति हरिवल्लभ मनोज्ञे त्रिभुवनभूतिवरिप्रदीपमय्या विष्णुवत्ती क्षमादेवी माधवे माधवप्रिया लक्ष्मीर्वरजपमालोपश्यमालोक्यमाविधान् शिवमानं महीयते धान्यं धनं पशगो पुत्रलाभं दुतं वत्सर दीर्घमायरस्तुः ॐ सहस्रशीर्षा पुरो सहस्राक्ष सहस्रपात प्रभुभ्यो विश्वतोर्ताङ्गुलम् पुरुषयशभव्यः हुताम्बोधशेषानुविरत्नेनाविरोहति एतावानस्त्रीमातोच्चायां शपुरुषः पादोषधिजगाहूतादित्रिपादस्यानुदन्दिरे त्रिपादूरबौधैः पुरुषः पादो सेवाभवत्पुनाः ततं विडमौ गत्रावत्साशिनानशने अभि तस्माद्विडारो राजतगदाशोधिपूरुषः सुजातो अतिरिष्टनवश्चाशुभिमतो परः ॐ यत्पुरुषेणः विषा देवाय जगदन्वता वसन्तो अस्यासिराज्य ग्रीष्मैडमशरतर्हि यज्ञं बहिप्रोक्षं पुरुषञ्जातमग्रणः तेन देवा अवजयन्तसाद्यार्षयश्चजे तस्माज्जज्ञा सम्बृहदसम्बृहदं कुशिदाच्च पशून्तां शक्रे भार्याः नारण्याः घ्राम्याशये तस्माज्जज्ञार्तसमानि चन्द्रे छन्दां जग्रे तस्माज्जसमाज्राजिता तस्मादशिवाचार्यन्ते केशोवयाधन्तः बाहो जग्रे तस्माज्जातः जावजाः ॐ यत्पुरुषं गतरः कर्णाव्य कलवयन् मकरकवस्ततो बाहुः बाहुः पादा उच्यते ॐ ब्राह्मणोऽस्य परमादेव बाहुराजन्यः पुरः गुरुस्तस्थैतमहिषपदव्यां शूद्रो जायता ॐ नाभ्यासीदन्तरीक्ष्ण्यौदं समावर्तता ततां लोकां कलवयन् सप्तास्याश्चेनायत्नवायुजन्तदेवास्ताचरवारिप्रधान्यादन् देहनाक महिमानः नन्दितपूर्वे साध्यादन्तदेवाः ॐ विराजे बहूरवरमनुर्यद्धनेरभ्रहस्पतिरुक्तापदानिगो सुविजय देवासु उक्तवाचम्पतर्वाध्रवामादिमवदे परमदिव्याया तवतया नोरुद्रवणया यातैरुद्रशिवानोरघोरापापकाशने तया नस्तरभाषन्तमया गिरिशद्धाभिजाकुषीः या विशङ्करगन्धहस्त एभुगरशस्तवे शिवाकिरत्रदाङ्कुरहारिवंशेवरजन्नगत शिवे नमदाध्वागृशाच्छावधावते यथा नः सर्वविद्यगत यस्मगुं समण असत हो मध्यवोश्चदिति भक्ता प्रथमदैव्यभिषगा अहेगुश्चदरवान्नं सर्वाश्च जातु धान्यः असो यस्ताम्रो अरुण उत बभ्रस्य मङ्गलः यथेवा गोरुद्राभितो ऋषिता सहस्रऋषो वैशाखो हेरभीमहे
असो जवसरवदनीलत्वे भवनोहितः भूतैडङ्करे भुवाभ्य अमृतय नमो भावुक्त्यान्तमदनमने परिधेदनमनाहितरस्मा आवृणन्तविशतकः हथोजयशुभिस्तभारे अरवन्निदेहितम् श्रीरम्भवे नमः नमो हिरण्यवाहवे सोधान्यैशान्तवदये नमो नमो ऋक्षेभ्य मरिकेशेभ्यः पशूनां पदये नमो नमः शतविज्ञराजतवजीवते पधीनां पदये नमो नमः पुरुषाजवृद्ध्याजनिष्ठानां पदये नमो नमः भुवस्सहे त्रिजगतां पदये नमो नमः रुद्रायाजकाभिषे क्षेत्राणां पदये नमो नमः सूताय हञ्चाय वराणां पदये नमो नमः रोहिताजस्तपतये वृक्षाणां पदये नमो नमः मन्त्रिणे वार्याजवृक्षाणां पदये नमो नमः भुवत्तये वार्यवस्कृताय औषधीनां पदये नमो नमः उच्चैर्घोषाय कृष्णजते पद्धीनां पदये नमो नमः कृष्णभीताय दावदे रत्मनां पदये नमः नमस्सहमानाय व्याजने नां पदये नमो नमः ऋक्केभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पदये नमो नमो निषङ्गिणयुजपदे तस्कराणां पदये नमो नमः वञ्चदेवनिवञ्चदे स्थायूनां पदये नमो नमो निचैरवे प्रजराजारण्यानां पदये नमो नमः स्त्रुगाभिभ्यादिगागोदध्यावष्टुतां पदये नमो नमो निषद्वियोनक्तञ्चरप्रवृन्तानां पदये नमो नमः औषधेशिने गिरिजराजकुलिञ्चानां पदये नमो नमः ईशमद्योधनभाविभ्यः च वो नमो नमः तनमानेभ्यः प्रतिसुतानेभ्यः च वो नमो नमः आरक्षदिव्यो विश्रुतदिव्यः च वो नमो नमः तद्भ्यो विद्यदिव्यः च वो नमो नमः आसीनेभ्यः च जानेभ्यः च वो नमो नमः समरुभ्यदिभ्यो जावद्भ्यः च वो नमो नमः सवाभ्यः सवावदिभ्यः च वो नमो नमो जवेभ्यो शिववदिभ्यः च वो नमः ओम नमः व्याजनेभ्यो विविध्यन्ते दशभो नमो नमः उगनाभिभ्यो भ्रातभृभ्यश्च भो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च भो नमो नमः अविरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो नमः महद्विहारिलकेभ्यश्च भो नमो नमो ऋतेभ्यो रतेभ्यश्च भो नमो नमो ऋतेभ्यो रतपतिभ्यश्च भो नमो नमः सेनानिभ्यश्च भो नमो नमः शत्रुभ्यश्च भो नमो नमः तक्षत्रोर्कारेभ्यश्च भो नमो नमः कुलाले भ्यः भो नमो नमः कुञ्जिष्टेभ्यो दिशालेभ्यश्च भो नमो नमः भगवद्भ्यश्च भो नमो नमः स्वभ्यश्वपरिभ्यश्च भो नमः ओम नमः व्याजनेभ्यो नमो भवाय चत्राणि च नमः शरवाय च वनवतये च नमो नीलभ्रीवा नमः बृहते च वर्धीयते च नमः वृद्धाय संवृद्धने च नमः उदर्याय च प्रथमाय च नमः अशदेनाय च गुरताय च नमः शूराय च भविष्यते च नमः अक्षीघ्रियाय च शेभ्याय च नमः ऊर्म्याय च वधमन्याय च नमो नरस्याय च द्वेत्याय च नमो ओराय च प्रतिधरजाय च नमः याम्याय च क्षेम्याय च नमः उरभर्याय च कल्याय च नमः लोक्याय च अवधान्याय च नमः मन्याय च कक्षाय च नमः शरस्याय च नमो नाचाय च वैशन्ताय च नमः गोप्याय च भट्टाय च नमो वरशाय च हरशाय च नमः च वासुमाय च नमः हर हर सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्काय च वशुपतये च नमः उपराय च भीमाय च नमः करे भदाय च कुहूरे भदाय च नमः हंसरे च हनीयसे च नमः हर्याय च नाद्याय च नमः शशव्याय च वेण्याय च नमः सिगत्याय च प्रवाह्याय च वो नमः हिरण्याय च प्रभत्याय च नमः विकौशलाय च क्षयनाय च नमः कवर्धने सबलत्पदे च नमः गोहिताय च गुह्याय च नमः नलयाय च गहियाय च नमः काट्याय च गौवरेष्टाय च नमः हृदयाय च नवेष्ट्याय च नमः पागोसप्याय च सस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमः लप्याय च लप्याय च नमः ऊर्म्याय च सूर्म्याय च नमः कर्ण्याय च वर्णशस्याय च नमः सगुणमानाय च विकल्पे च नमः स्मृतिक्षतवेराय नमसा विजयभते यच्छजष्टमुराजिते विजानिष्ठा भतव रुद्रप्रणीतदा विजयभते हाराचे भोगनौतपूर्णगणे हिरद्वीराज सुप्रभनमेत शिवानुभृतञ्जलिमो हर्तमुकुरा गुरुणाधृत्रे रुद्रस्तवानो अन्यन्त समन्यपबन्तु सेनाः परिणा रुद्रस्य हतरवरिग्रेससिद्धर्मतरघायोः अवस्थिरा भगवत्परुष्मिमीडवस्तोकारितनयाडमणिया
स्मेरुष्टमशिमतमशिवोनस्सुवना भवा परमेष्ठितायुधाजम्बसानाचरदिनागम्बुद्रदागहेनारदप्रदेधीर्तरोदिधीर्तधोतवा तेभ्यो नमस्ते नामृडयन्तुभयजनविजमोनिष्ठः नवैटदं भोजं वेददामि ॐ ब्रह्मकैजनामहतीन्द्रवृद्धज्रवाः ज्योतिना पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षौ अरिष्टमेनुः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पयहां पृथिव्यां पयमुखधेदो परिविद्धन्तरे पयोदाः पयस्वदेः प्रदिशः सन्तु मह्यं विष्णोराटमसि सत्तो विष्णो दुवैश्व देवेन्द्रतो देवताः सद्योज्यात प्रपस्योज्याय नमः फोटो वाली वाजवतात काय हो हो घेतोय घेतोय पंढरीनाथ भगवान ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली साइड सरका
ताई साईड ना जरा, ताई साईड ताई मागे या थोडं. नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा पाणी इकडे सोडून द्या गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमो नमः कुलदेवता ग्राम माऊली देवालय पुनर स्थापन श्री कुलदेवता यांश मूर्खः मानकापारी एतावादशाहिमानोजायांश मूर्खः मानकामुदानि विपादशामृतव्यापाय हरि ओम श्रीपादुधेद मूर्खः पादोसे मोदपुनः दतो तथा क्षणानक्षणे अपि स्वस्ति नतः रक्षो अनिष्टने मे स्वस्ति नो बृहस्पति तथा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः. अक्षताहुल्या फुलोल्या थोडं मागे सगळं. ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभनासाग्रे मौतिकं गणतले वेणोत्तरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपालि परिवेशितो विजय हाराला का हार दिगंबरा दिगंबरा दिपादवल्ला दिगंबरा दिगंबरा दिपादवल्ला हरि ओम महानधाज घ्या शांत श्रीफळ घ्या शांत हरि ओम यामध्ये पूर्वार्या सायगंधुरा मने गंधामारिदर्शनंच विष्णु गुरुदेव महेश्वरः साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार करा चला गुरुजींना आमचा कलश पूजन आहे त्यासाठी घ्या तिकडे हे परिपाठाचं सामान घ्या. चला स्वागतम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सोपान मुक्तमय एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्तमय एकनाथ नामदेव तुकाराम सावकामाळी गडवा कुंभाराची आमच्या दार सावकामाळी गोरा कुंभाराची आमच्या दार निवृत्तीनामदेव सोपान मुक्तमय एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनामदेव सोपान मुक्तमय एकनाथ नामदेव तुकाराम सावकामाळी गडवा कुंभाराची आमच्या दार सावकामाळी गोरा कुंभाराची आमच्या दार एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनामदेव सोपान मुक्तमय एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी गो विठ्ठल देला हरी ओम विठ्ठल सेन सगगना हरी ओम विठ्ठल सेन गेला विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल असं आज मला या गावामध्ये येण्याचं सौभाग्य प्राप्त होत आहे आणि आनंद वाटते की आमचे आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे आमच्या शिवासती कारण ती आमची परमदैवत आहे आणि पंढरपूरची आम्ही वारी करणारे आरोग्य पंढरपूर दैवतची आणि आराध्य दैवतीची स्थापना आपल्या हस्ते होते बघा ज्याचा पुराणामध्ये उल्लेख आहे शास्त्रामध्ये ज्याचा उल्लेख आहे अशाच देवता पूजल्या गेल्या पाहिजेत ज्या संतांना मागील संतांनी ज्याचं गौरव केलेलं आहे अशांच्याच संतांच्या मूर्त्या नमस्कार पाहिजे नाहीतर आपला समाज उघडली गेली आणि लागली लांडग्याच्या पाठी होता कुठल्याही मूर्तीची स्थापना करताना अतिशय विचारपूर्वक निर्णय इच्छा होतो मारणी तुम्ही घरी गेल्यानंतर त्याचा अध्ययन करा तुम्हाला क्लासमध्ये मी ब्राह्मण देवता तर बघा आता यांनी कल्पना आपल्याला दिलेली आहे दरवर्षी आपण बाल संस्कार शिबिर घेतो आहे मुलांना गीता हरिपाठ पप्पा योगा हे सर्व शिक्षण देतो आणि विनामूल्य नो चार्ज फ्री ऑफ चार्ज आणि हे जवळजवळ विद्यार्थी आपल्याला 150 200 250 विद्यार्थी असतात त्याच्याकडे कुठल्या प्रकारची फी नाही पण मुलांना सकाळी 5 वाजता उठवलं जाते योगा शिकवला जाते त्याच्या रिस्ट्रिक्शन असतात
इथं हरिपाठाचे पाठ चालू होते, दुपारी जेवण असते, सकाळी नाश्ता असते, पण संध्याकाळी अल्पस असा आहार असते. तर हे शिक्षण आम्ही जवळजवळ 26 वर्ष दिलेले, आता यावर्षी 27 वर्ष. आणि मग एवढ्या खर्चाचे काम जी आहे ती परिसरातल्या प्रवृत्ती असतात, आपले शिष्य वर्ग त्यांच्या प्रवृत्ती असतात. परिसरामध्ये माझे जे काही गाव आहेत हक्काचे, जिथे आपले शिष्य आहेत, त्या गावाला वाटप केलेलं असते. प्रत्येक जण जवळजवळ एका गावाला जर दिली आपण तर जवळजवळ 400-500 भाकरी प्रत्येक गावातून एक असतो. अशा 18 मोठ्या भाकरी आहेत. आणि जेवणाचे कार्यक्रम देणारे वेगळं, श्रीखंड देणारे वेगळं, गोड पदार्थ देणारे वेगळे, पाण्याची व्यवस्था पाळा, हे सर्व नियोजन आहे. त्याच्यासाठी मोठी पत्रिका, छोटीशी पत्रिका माहितीसाठी आणलेली. हे कशासाठी आपण करतो, आपण आता शाळेकर बाबांचे इथे असतात, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण इथे आहे. त्यांनी जी परंपरा घातलेली आहे ती परंपरा पुढे चालू राहू, हे संस्कार देण्याचं आपण काम करतो. कारण बघा, आपण आता सध्या मुलांना उच्च शिक्षण देतो, चांगली गोष्ट आहे, अतिशय गोष्ट आहे. उच्च शिक्षण दिलं पाहिजे, मुलीलाही दिलं पाहिजे आणि मुलालाही दिलं पाहिजे. तर आमची जर संपत्ती असेल तर ती पुत्र आहे. बंगला म्हणजे आमची संपत्ती नाही, आमचा ऐश्वर्य म्हणजे संपत्ती नाही, आमची पदं म्हणजे आमची संपत्ती नाही, तर पुत्र हीच आमची संपत्ती आहे. आणि मग पुत्र जर आमची संपत्ती असेल तर पुत्रांना केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, अगोदर संस्कार आणि नंतर शिक्षण. नाहीतर बरेच शिकलेले लोक आहेत पण संस्कार नाही. जास्त शिकलेल्यांची पोरं जास्त शिकले ना, त्यांचे आई वडील म्हणजे माता पिता त्याचे पुढे वृद्धाश्रम का, तर त्याला जास्त शिकवलं म्हणून. बघा, आपण जास्त शिकवतो मुलांना, एखाद्याला डॉक्टर बनतो, चांगली गोष्ट आहे, डॉक्टर बनवलं पाहिजे. तर आपण रोज बिमार पडतो, डॉक्टर बनवलं पाहिजे, पण त्या डॉक्टरला संस्कार पण दिले पाहिजे. आणि संस्कार तर नाही दिलं तर डॉक्टर एखाद्या पेशंटची कधी किडनी काढून घेईल हे सांगता येत नाही. इंजिनियर बनवलं पाहिजे पण संस्कार दिले पाहिजे. जर त्याला संस्कार नसेल, मग तयार झाला 1 महिन्यामध्ये पोस्टमार्टम करणार तो संस्कार. तर हे कार्य आपण करत आहे. त्याप्रमाणे गो सेवा आपल्याकडे होते. कारण गाव विश्वस्य मातरम, गो सेवा हीच ईश्वर सेवा. गो हमारी माता है, जन्म जन्म का नाता है. गो माता धर्म की धुरी है, गो माता के बिना धर्म अधूरा है. अभी इधर यज्ञ चल रही है, अगर यज्ञ करना है तो गोबर मांगता है, गोमूत्र मांगताय, दूध मांगताय, सब मांगताय. पंचामृत ज्याला म्हणतात ते पाहिजे त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून धर्माचं अंग जर असेल तर गो माता आहे. त्या गोमातेचं रक्षण आपल्याकडे होत आहे. त्यासाठी बघा, गो मातेचं संगोपन होण्यासाठी सर्वांची सहायता असली पाहिजे, काया वाचा मनाने अर्थाने असली पाहिजे. आपण तर रोजच दान करतो पण ते दान योग्य ठिकाणी जाते याचं आपल्याला ज्ञान नाही. तर त्यासाठी यथाशक्तीनंतर तुम्ही प्रत्येकाने मदत करायची. आणि शिवाय एक कल्पना दिली, आता धर्मांतर हा विषय जो आहे आदिवासीमध्ये की लोक ख्रिश्चन बनायला लागली, तर त्यासाठी आम्ही 4 वर्षापूर्वी एक उपक्रम सुरू झालेला आहे. महाशिवरात्रीपासून आरंभ असतो तर शेवट रामनवमीच्या नंतर ते शेवट असतो. नॉनस्टॉप 41 दिवस असा प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये कीर्तन, भजन आणि भक्ती परिक्रमा असा कार्यक्रम असतो आणि नंतर महाप्रसाद असतो. तर आपल्या तो मार्गदर्शन होतो, वज्रेश्वरी या पट्ट्यावरून पूर्णपणे सुरू होतो आणि तोही कार्यक्रम आपल्याकडे. आणि दुसरं सांगायचं तात्पर्य की लहान मुलं जर आपल्याकडे असतील तर त्यांना पाठवा. 3 मे पासून तर 20 मे पासून असा कालावधी मुलाला शिक्षण दिलं पाहिजे. आणि मुलाला तिथे भरती करताना त्याच्यावर गोबर देता कामा नये. छोटा असेल तर अजिबात चालेल त्याला, आजोबा त्याच्यासोबत चालेल, परंतु मोबाईल त्याच्यावर देता येणार नाही. तर आणि शिवाय पहिल्यांदा त्याचं वजन करा. तो 25 किलो असेल तर 8 दिवसात 5 किलो वजन नक्कीच वाढलेलं असणार. कारण वजन वाढवण्याची जेवढं आहे. तर हे कार्य करताना आम्ही शून्यातून केलेले आहे. जिथे आता यावेळी आश्रम आपला बघितलाय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुसरे आढळतात, अशा निसर्गाच्या सानिध्यात आपला आश्रम आहे. बघा, जीवनामध्ये आपल्याला आई जन्म देणारी आई जी आहे जवळ असेल, वृक्षापेक्षा जवळ नाही.
कारण आईने जन्म दिले ना ती तर मुलाच्या जवळ आहे ना. हो, जरी जन्म देणारे असेल तरी वृक्ष जेवढा जवळ आहे तेवढी आई सुद्धा नाही, बाबा सुद्धा नाही. कसं आहे, वृक्ष प्राणवायू देतो आणि प्राणवायू तुम्ही 1 तास बंद करा, मनुष्य जिवंत राहू शकत नाही. स्तनपान जर 1 तास न दिला तरी तो रडेल पण मरणार नाही. तर वृक्ष आम्ही लावतो. जो खांडावया घाऊ घाली का लावणी जायली केली दोघा एकच सावली वृक्ष देत असतात. तर वृक्षारोपण केलं जाते आणि मुलांना शिकवलं जाते. तर यासाठी आपली मुलं पाठवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि हे काम केलं पाहिजे. आणि हिंदू संस्कृती याला म्हणतो आपण, ज्या संस्कृतीमध्ये आपला जन्म आहे, आपला जन्म आहे त्या संस्कृतीविषयी स्वाभिमान असला पाहिजे. ज्या देशामध्ये माझा जन्म आहे त्या देशामध्ये माझा स्वाभिमान असेल, स्वाभिमान असला पाहिजे. आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे की माझा जन्म हिंदुस्थान मध्ये, भारतमध्ये, महाराष्ट्रामध्ये. गायंती देवा अखिल गीतगाणी धन्यास्तुते भारतभूमी. तर आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे की त्या देशामध्ये माझा जन्म आहे. चंदन है इस देश की मिट्टी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. चंदन है इस देश की मिट्टी, देश हमारा हमको प्यारा, कितना सुंदर कितना प्यारा, इसकी खातिर जान जाए ये तो सौभाग्य हमारा. तर आपण भाग्य म्हणलं पाहिजे की माझा जन्म सनातन मध्ये. बघा थोडं टेन्शन मध्ये या तो सांगतो. ज्या 1400 वर्षापूर्वी या देशामध्ये मुस्लिम नावाचा एक सुद्धा व्यक्ती नव्हता. ऐकून घ्या बरोबर. 1400 वर्षापूर्वी या पृथ्वीवर एक सुद्धा मुस्लिम मनुष्य नव्हता. पण त्यांचे आता राज्य जवळजवळ 57-58 आहे. 2025 च्या अगोदर एक सुद्धा ईसाई नव्हता. पण त्यांचे राज्य 84हून अधिक आहे. आणि जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा हा पठ्या सनातन होता. पण एक देशपुरा सुद्धा त्याच्या ताब्यात नाही. ही खंत आहे. हा तर आपण धर्मकार्य करत नाही. नेहमी मराठी झोपलेला असतो. अरे ज्यांनी मरण स्वीकारलं ते स्वराज्यासाठी स्वीकारलं. त्यांनी मरण स्वीकारलं म्हणून स्वराज्याचा आपण अनुभव घेतो. आणि ते टिकवण्याचं काम कोणाचं? गणपतराव संपतराव आपलं असलं पाहिजे. या तरुणांना सगळ्यांना सांगायची इच्छा होती की तरुणांनी देशासाठी काम केलं पाहिजे. तरुणांनी देशासाठी काम केले. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा, जा सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा. जर माझा भारत देश असा असेल तर टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून सर्वांना एक लक्षात ठेवा. एक वृद्ध आजी आणि समोर आहे म्हणे मी माझा एक मुलगा तो देशासाठी शहीद झाला. आता मला काय करता येईल ते सांगा देशासाठी. कोण म्हणते? आजी. बघा म्हणजे देशाविषयी किती तिचं तळमळ आहे. मला आता ती काय उपयोगात येणार? परंतु तिने सुद्धा सांगितलं की आता या मी वृत्त आहे नक्कीच आहे पण तरी मला काही देशासाठी करता येईल तर सांगा. जर एखादी आजी अशी म्हणतो मला काहीतरी देशासाठी केलं पाहिजे आणि आपण पण केलं पाहिजे. सर्वांचं कर्तव्य आहे. मुलाला शिक्षण दिलं पाहिजे. मुलाला जर शिक्षण दिलं नाही तर त्या मुलाचे आई वडील शत्रू आहे. आई वडील मुलाचे काय शत्रू आहे. माता शत्रू पिता वैरी येणं बाळाला पाठवली. का तर आई वडिलांनी त्याला शिक्षण न दिलं संस्कार दिले नाही म्हणून ते शत्रू आहे. ते आई वडील त्याचे शत्रू नाही तर ते देशाचे शत्रू आहे की त्यांनी चांगली पुढे घडवली. म्हणून सांगायचं तात्पर्य की आपण आपल्या मुलाला जसं जन्म देतो तसं त्याला संस्कार सुद्धा दिले पाहिजे. अजून पुढे बोलूच का जर टेन्शन येत नसेल तर बोलतो. बघा हिंदू मनुष्य हम दो और हमारे दो. हिंदू मनुष्य हम दो हमारे दो. आता तिकडे हम पाच और हमारे पाच असेल बरोबरी व्हायची कशी? बरोबरी करायला तुम्ही
अरे आपके पास एक ही लड़का है, मुसलमान के पास 8-10 बच्चे हैं, तो तुमच्या एकट्याचा धामटा कार्य है का? वो मदरसे पढ़ रहे, वो अब उसकी आबादी बढ़ रही। आपको एक लड़का एक लड़की है, अगर एक लड़का और एक लड़की आपके पास है तो आने वाली समस्या आपके लिए खतरा है। हिंदू अपना परिवार नहीं बचा पाया, हिंदू अपना धर्म नहीं बचा पाया, हिंदू अपनी धरा नहीं बचा पाया। जाति हमारी कौन सी हो, धर्म हमारा हिंदू है, प्रांत हमारा कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है, संगठन हमारा कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है, भाषा हमारी कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है, और गर्व से कहो हम हिंदू है। जय हिंद, जय भारत। वो मदरसे पढ़ रहे, वो अब उसकी आबादी बढ़ रही। आपको एक लड़का एक लड़की है, अगर एक लड़का और एक लड़की आपके पास है तो आने वाली समस्या आपके लिए खतरा है। हिंदू अपना परिवार नहीं बचा पाया, हिंदू अपना धर्म नहीं बचा पाया, हिंदू अपनी धरा नहीं बचा पाया। जाति हमारी कौन सी हो, धर्म हमारा हिंदू है, प्रांत हमारा कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है, संगठन हमारा कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है, भाषा हमारी कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है, और गर्व से कहो हम हिंदू है। जय हिंद, जय भारत। की त्यांना जे काही सुवर्ण रजत वगैरे जे काही होमासाठी बसायचं आहे, या जोड्या यानंतर होमासाठी बसणार आहे, त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित आहे। कोणतेही सामान घेऊन यायचं नाही, कोणतेही सामान घेऊन यायचे, लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित आहे। चलो हो गया, जेवून घ्या। शिवाय नमः, ओम चतुर्मुखाय नमः, अग्नये नमः, ओम अदभ्यो नमः, ओम अदभ्यो नमः, ओम पृथिव्ये नमः, ओम पृथिव्ये नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम इंद्राय नमः।